आणि आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार करण्यात आलाय। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलाय। लघुशंका करत असताना हटकल्याने एकाला मारहाण करण्यात आली, तसंच हवेत गोळीबार करण्यात आला। गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तसंच पुण्यातल्या या आरोपींकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये एकाला मारहाण करण्यात आलेली आहे, तो जखमी झालेला आहे। किरकोळ वादावरून हा गोळीबार करण्यात आला। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे। लघुशंका करताना हटकल्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली आणि त्याचवेळी हवेत गोळीबार करण्यात आलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, किरकोळ कारणावरून हा सगळा प्रकार झाल्याचं कळतंय, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच हेमाली, आपण जसं बघितलं की पुन्हा एकदा पुणे शहरात गोळीबार झालेला आहे। खरं तर अगदीच किरकोळ कारण होतं, त्यामुळे हवेत गोळीबार करण्यात आलाय। पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। खरं तर लघुशंका करत असताना हटकल्याने इस्माला मारहाण करण्यात आली आणि तसंच हवेत गोळीबार करण्यात आला होता। गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून आरोपीकडून पळून जाण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु लोणीकंद पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे। यामध्ये त्या 3 अटक केलेल्या आरोपींपैकी त्यांनी एकाने गोळीबार केलेला होता आणि या संदर्भात अक्षय साहेबराव चव्हाण असं फिर्यादीचं नाव आहे आणि त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवली आहे। खरं तर आता हा सगळा प्रकार बघता आणि वाढती गुन्हेगारी बघता पुणे शहराच्या सुरक्षेवरती खरं तर हा प्रश्नचिन्ह उद्भवतो। तर नक्की पुणे शहर सुरक्षित आहे का नाही, हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।